राहिला तर थांब 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 ब्लॉग बघून तर जा. मेरे गुरु कशाला त्रास देतो मला. मला शिवाय घालते ती. काय बोलत जातो तुला. गाईज आता तर बघू शकता गुरुला ब्लॉग बनवायसाठी बोलतो घे तू घेतला मी. आता गुरुला डॉक्टर बनलाय. चला तर मित्रांनो, मी मानवीचा गुरु स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आता जस्ट उठलो. आज काय संडे आहे ना, थोडाफार आपल्याला आराम करून झोपून दे. मी असं कधी झोपत नाही, तर आज झोपलो. 10:30 वाजता उठलो, आंघोळ वगैरे केलं. आता आपण बघू ड्रेस कपडे वगैरे घालतात. आपल्याला शूटला पण जायचं आज व्हिडिओ पण बनवायचे. 2-3 व्हिडिओ तरी बनवायला लागतील. गेले आता व्हिडिओ नाही बनवला, पण हे कुठेतरी पाहुणे गेले होते, तर त्यांनी मला कॉल केला. तर बोललो होतो येतो 10-10:30 वाजेपर्यंत. ठीक आहे चला म्हणला. आजच्या दिवसात काय काय होईल ते नक्कीच माझ्या जीवनातून काही क्षण तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा चांगला प्रयत्न असेल आपला. आता आपण भाकर वगैरे खाऊन घेऊ. आणि काय मस्त की सुट्टीचा बारवाड बनवला आहे आणि भाकरी मस्त गरमागरम केलेली आहे, ती पहिले खाऊन घेऊ. खाऊन झाला का मग आपण व्हिडिओ बनवले जाऊ. चला तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन कोण असेल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला आपल्याला आला तर नाश्ता. आपण आता नाश्ता करून घेऊ मस्तपैकी आईने आता सुट्टीचा बारबाड बनवला होता. आज संडे आहे ना, आणि मस्तपैकी भाकरी गरम दिल्यात 2. पहिले ते खाऊन घेऊ. त्याच्यानंतर आपल्याला भरपूर असे कामं आहेत. आज पूर्ण दिवस आपला कामांच्यातच जाणार आहे. आज पहिले आपण खाऊन घेऊ. चला आमच्या आईने एक नवीन पाहुणा आणलाय आमच्या घरात. नवीन पाहुणा. याचं नाव काय ठेवायचे, मला असं वाटतं कोहिनूर नाव ठेवा. कोहिनूर भारी वाटतं नाव तुझं. आई म्हणते सिमरन, मी म्हणतो कोहिनूर. बघ कसं आहे. हे गुर्या कशाला माझी व्हिडिओ काढतो. मी काय बोलत नाही, तू नुसतं शाणी मारतो का. डोका खाऊ नको माझा, चावल तुझ्या माकड्या. बघ आग आहे पण शिवाय घालते मला. आई तुझ्या पोऱ्याला सांग नुसतं डोका खातो माझा. आई आलो थांब तुझ्या जवळ. ये इकडे जर खायला जर नको मला तुला काय खायला. मला आगा बोलतो ना तू. आई घे मला उचलून. बघ आमच्या आईने पोर आणले, आम्हाला ताई आणले. आम्ही 3 जण भाऊ ना, आम्हाला बहीण नव्हती. शेवटला बहीण घेऊन आले. मेल्या तुझीच बहीण आहे मी. नाव भारी ठेवलंय तुझं सिमरन. बस बस इथं बस. सिमरन आई बघ ना मला कसा बोलतो. तू त्याला काहीच बोलत नाही. आणि इकडे आपले कोंबडे मंडळी पण आले. हे इकडे बघ. ए सिमरन येते माझ्याबरोबर खेळायला. जा मेल्या माझ्याशी नको बोलू जा. चल. हे येते खेळायला. माकडे जातो का डोकं खातो नुसता. हे माकडे आय इकडे बघ. पक्की आड्डान झाली, आवाज घेणारच नाही का? तिला बघतो वाढलेला माझं बजेट घाला. मी मासे खाईल ना तर काय खाईल. तुला काय करायचं. होय चल मा बरोबर. जातो का डोकं खातो नुसता. नको येऊ, तुला नाही यायचं तर नको येऊ. नको जा. चल माझ्या बरोबर चल. मस्त आम्ही शूट करत आलो, तिकडे जाऊ. चल तिकडे तुला नितेश दादा भेटल, प्रवीण दादा भेटल. नको प्रवीण दादा नुसता माझा काढा घेतो. आता जा तू गप. मला शांत झोपून दे, नाही तर तुझ्या आईला ना सांगाल. मेरे गुरु कशाला त्रास देतो मला. मला शिवाय घालते ती. काय बोलत जातो तुला. तुझा दादा आहे ना मी. हा आहे तू दादा माझा. चला आपली कोंबडी चालले तिकडे. आईने त्यांना मस्त खायला गहू टाकलं. बापरे. चला आपण आता चाललो शूटला. नितेश भाई बोलतो आमच्या इकडे या व्हिडिओ बनवला. आपण तिकडे चाललं, सामान घेतलं, माझा तिकीट वगैरे. तिकडे गेल्यानंतर मग आपल्याला 2-3 व्हिडिओ बनवावे लागतील, कारण आपले फॅन्स लोक पण वाट बघत असतात. आपल्या व्हिडिओ भेटत नाही, त्यामुळे तर नाराज होतो. चला आपण आता चाललो आमच्या घरी. या दोघांना घेतला आपण. आता चाललो शूट करायला. शूट वगैरे करू.
बघू पुढचा प्रवास आपला काय असेल तर नक्कीच आपल्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच. नक्कीच जायचं माझ्याबरोबर आहेच. चला आपला शूट तर चालू आहे ना. आपली मंडळी पण इकडे जमलेली आहे शूटसाठी. यांना पण किती आवड आहे बघा ना. हे व्हिडिओ बघायला आलेत. आम्ही इथं व्हिडिओ काढतो ना ते इथं बघायला आलेत. हा बाय बघा चड्डीवरती चाललाय. गाईज आता तर बघू शकता गुरुला ब्लॉग बनवायसाठी बोलतो घे तू घेतला मी. आता गुरुला डॉक्टर बनलाय. आमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. या बाईला कोणता टेन्शन आला काय माहिती. आल्यापासून रील्स बघतो. शूट पण चालू आहे आपला. एवढा त्रास देतात ना. काय बोलायला लागलेलं वगैरे असतं त्यामुळे आवाज येतो ना. एक व्हिडिओला अर्धा तास लागला होता प्रवीण भाईचा आज हा एकदम खतरनाक रोल होता. तुम्हाला ब्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल तुम्हाला. चला अर्धा झाला एक व्हिडिओसाठी शूट करायचं. प्रवीण भाऊला काही ॲक्टिंग जमतच नव्हती पण शेवटी त्यांनी केली कशी तरी. आता त्याला माहिती ना गुरुदा या एडिटिंग करतो तर चांगलीच असेल. त्यांना नक्कीच चांगला प्रयत्न असेल आपले व्हिडिओ एडिट करायचं. आता एक दोन व्हिडिओ बनवू मग आम्ही समाप्त करू. चला आता बघू आता कोणते व्हिडिओ बनवतात. आता नितीश सोबत एखादी व्हिडिओ असेल. नितीश पण तिकडे वेटिंगला उभा असेल. यांना बोललो घरी जा तरी मग अजून घरी जायचं नाही म्हणते. आम्हाला व्हिडिओ बघायच्यात. म्हटलं बघा कंटाळा पण घेणे आहे ना. अमोल भाईने पण आज भारी ॲक्टिंग केली आहे जबरदस्त. उपट काढले असते त्याने प्रवीणच्या आजची वाचलाय तो. चला जेवण तर आपल्याला आला मस्तपैकी मले गाबुलीचे मास नदीचं मास. एकटा जेवला तेव्हा नाही माझी तुला आठवण आली ना. आता आलाय मोठा सांबाना करायला. चावू का तुझ्या चावू गुऱ्याचा चावला मी. माझ्या नादी लागू नको डेंजर एक तर मी. जस्ट आपण आपले भुसे सोडून घेतले. आज काय संध्याकाळी नदी जायचे ना. सगळे पहिले भुसे सोडून घेतले. आता बघू काय वाटतं आपलं. चला तर मित्रांनो आपण आता आलोय नदीवरती. गाडी धुवायला आणले. भरपूर दिवस झाले गाडी मागली होती. तर मला जाऊ काय माहिती म्हणलं नदीवरती जाऊन येऊ. मस्तपैकी गाडी धुवून येऊ. इथे कसं पाणी बाजूलाच आहे ना तर गाडी धुवायला पण टेन्शन नाही. फक्त डबा घेऊन यायचा. डबा घेऊन आलो का मस्त आपलं पाणी मारलं भेटतं. पोसरी नदी ही आमची पोसरी नदी. पाणी खूप वाढलेलं आहे. वर्षभर पाणी वाहता नाही ना जा त्याच्यामुळे पाणी वाढलेलं आहे. आणि हा रस्ता जातो तो खाड्याच्या पाड्याला जातो. बघा आमची नदी कशी आहे. मस्त अशी नदी आहे. गाडी धुण्याचं कारण काय आहे आपण जे शेलूच्या रस्त्याला जातो ना जाम धुवून झाले. रोज 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 जाऊन गाडी पूर्ण मैली झाली होती. म्हणलं जाऊन दे आज टाईम येतो पहिले गाडी धुवून टाकून दे. आपली गाडी बी धुवून झाली. गाडी पण एकदम मस्त चाकाचाकी झाली. चला मित्रांनो हा ब्लॉग कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. पुन्हा आपण भेटू एकदा नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.